राजकीय वर्तुळातून दुःखद बातमी. नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झालंय. हैदराबाद येथील किम्स रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते. पहाटे 3 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झालंय. हैदराबादमधल्या किम्स रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते. वसंतरावांचं घराणंच राजकीय घराणं. त्यांचे वडील बळवंतराव हे देखील लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केलेलं होतं. मला आठवतंय मागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून देखील त्यांनी MLC पद भूषवलेलं होतं. परंतु नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेसमध्ये ते आमदार झाले आणि यावेळेस खासदार देखील झाले. त्यांच्या या दुःखद निधनानं त्यांच्या कुटुंबियांवर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. मी व्यक्तिशः माझ्या वतीनं, आमच्या पक्षाच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. श्री वसंतराव चव्हाण यांच्या निधनाची वार्ता अतिशय दुःखद आहे आणि तेवढीच धक्कादायकही आहे. कारण गेल्या काही दिवसापासून ते हैदराबादमधील खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेत होते. त्यांची प्रकृती सुरुवातीला गंभीर होती, पण नंतर एक आशा निर्माण झाली की ते त्यातून बाहेर पडतील आणि रिकव्हर होतील, अशा प्रकारची परिस्थिती, अशी ऐकीव माहिती होती. अचानक आज सकाळीच माहिती मिळाली की त्यांचं निधन झालेलं आहे आणि त्यामुळे धक्काच बसलेला आहे.